नमस्कार, आपण पाहत आहात ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज, महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे न्यूज नेटवर्क। प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम फक्त ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजवर। जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाची सखोल चौकशी करा, गैरहजर कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी। ही बातमी आहे ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजचे उपसंपादक दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत सर्पदंशाच्या घटनेत 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून घटनेच्या वेळी कर्तव्यावर गैरहजर असलेल्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच मृत व पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गोंदिया जिल्हा अध्यक्ष युवा मंगेश पंचमराव भलावी यांनी केली आहे। 9 ऑगस्ट रोजी देशामध्ये एकीकडे जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह, तर एकीकडे जपतलाई आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाच्या माध्यमातून 3 मुलीच्या सर्पदंशाची घटना आणि मृत्यूचा कहर। 9 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 2 ते 3 वाजता जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाची गंभीर घटना घडल्याची माहिती आहे। या घटनेत 3 विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा गोंदिया जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। पाहणी दरम्यान स्वयंपाकी तानाबाई करंगांबे व मुडके तसेच अधीक्षक भोयर यांनी तसेच चिलमवार मॅडम हे संबंधित कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले। मुख्याध्यापक प्रशांत काटपल्लेवार हे सुट्टीवर असल्याची माहिती निदर्शनास आली। विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांची घटनेच्या वेळी अनुपस्थिती ही अत्यंत गंभीर बाब आहे। त्यामुळे संबंधित गैरहजर कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी। निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंगेश पंचमराव भलावी यांनी केली आहे। सर्पदंशाच्या घटनेत जीव गमावलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियावर मोठे दुःख कोसळले असून त्यांच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी मोहीम राबवावी, अशी ही मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष मंगेश पंचमराव भलावी यांनी केली आहे। जपतलाई आश्रमशाळेतील घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषीवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गोंदिया पाठपुरावा करेल, असा इशारा जिल्हा अध्यक्ष युवा मंगेश पंचमराव भलावी यांनी दिला आहे। अशाच बातम्या व अपडेटसाठी बघत रहा ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज। नमस्कार, जय सेवा, जय संविधान, जय शिवराय। मी मंगेश पंचमराव भलावी, जिल्हा अध्यक्ष युवा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गोंदिया। तसेच माझ्यासोबत जोडलेले आहेत माझ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेचे सर्व अर्जुन मोरगाव तालुक्याचे पदाधिकारी। आणि आम्ही आज आलो, जो प्रकरण आता नुकताच चालत आहे की अनुदानित आश्रमशाळा जपतलाई यामध्ये 9 ऑगस्ट 2024 रोज रविवारला या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये झोपेत असताना काही मुलींना सर्पदंशाच्या कारणाने तात्काळ हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। त्यामध्ये काही मुलींचे प्राण गेलेले आहेत। त्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने इथं माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत। आणि इथं माहिती मिळाली की इथं व्यवस्था बरोबर नाही। आता नुकतेच इथं चौकशीसाठी येण्यासाठी जे पदाधिकारी आहेत त्यांच्या येण्याच्या अगोदर इथं साफसफाई करण्यात आली। बेडची व्यवस्था नाही बरोबर, भिंतीला विटा जोडाई केलेली होती आणि त्या विटाच्या माध्यमातून सर्प खिडकीच्या आतमध्ये आला। आणि आता नुकताच तो प्रकरण झाल्यानंतर खिडकीला जाळी लावण्यात आली आणि खूप सारं
साफसफाई करण्यात आली. म्हणजे इथं दाखवायसाठी की आमच्या शाळेची व्यवस्था चांगली आहे, पण चांगली असल्यामुळेही त्या मुलींना सर्पदंश का बरं झालं याची सखोल चौकशी करावी आणि त्या मुलींच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती.